हॅलो. हॅलो. नमस्कार ताई, तेजस गाडवे बोलतोय, हडपसर पुणे येथून. बोला. मॅडम, फोन याच्यासाठी केला होता की आपण जे शिवाजी महाराजांबद्दल बोलताय, आपल्याला काय माहिती आहे शिवाजी महाराजांबद्दल? आपला किती अभ्यास आहे, मला जरा ऐकायचं होतं आपल्या तोंडून. पैसे देताय का मला त्याच्यासाठी? मग मी तुमच्यासाठी लेक्चर भरवते. ओके. पैसे देऊन जर तुम्ही अभ्यास करून आम्हाला सांगणार असाल तर तुम्ही महाराजांवर एकेरी उल्लेख म्हणा किंवा काही बोलताना त्याची कोण तुम्हाला पैसे देते? शिवाजी हा शब्द आमच्यासाठी एकेरी उल्लेखच आहे. शिवाजी भोसले, शिवाजी चितळे, शिवाजी ते चितळे वगैरे आम्ही ओळखत नाही. शिवाजी चितळे वगैरे आम्ही कोण ओळखत नाही. गायकवाड, शिवाजी आम्ही कुणालाही ओळखत नाही. आमच्यासाठी फक्त एकच शिवाजी आहेत आणि ते फक्त छत्रपती शिवाजी महाराज. त्यामुळे ते बाकीचे नका सांगू तुम्ही आम्हाला. शिवाजी आहेत. अहो मॅडम, ऐका ना आता ऐका ना. आहेत ना 100% आहेत. मग तुम्ही जो उल्लेख करून बोलला ना, मी काय म्हणतोय ते ऐका ना. शिवाजी आहेत. हो, गप्पा बसा जरा, शांत व्हा, बंद पडा. हो, ते बंद पडा वगैरे तसलं मला सांगू नका मॅडम. मी नीट बोलतोय, नीट बोला. तुम्ही नीट बोला. आधी एक तर तुम्ही पर्सनल नंबर काढलायत माझा. मग काढलाय मग पर्सनल. तुम्ही आमच्या पर्सनल भावनांना हात घालताय. पर्सनल नंबर घेतलाय म्हणजे काय मोठा काय नाही, मोठा पारा. आणि तुम्ही काय मोठं काय हे नाहीये. नाही पर्सनल नंबर काढलाय तुम्ही जे मला सांगताय ना. तुम्ही काय अशा मोठ्या काय कुठल्या मोठ्या स्टार नाहीये. बघितलं तर लोकल आहे तुम्ही. याच्यावरूनच ओळखा तुम्ही किती लोकल आहे. तुमचा नंबर मला मिळू शकतो याच्यावरूनच ओळखा तुम्ही किती लोकल आहे. किती शिवाजी आहेत तर असलं सांगू नका मला. मध्ये किती शिवाजी आहेत? खूप आहेत, पण तुम्ही ज्यांच्याबद्दल बोलता ते छत्रपती शिवाजी महाराज फक्त एकच आहेत. मी त्यांच्याबद्दल बोललेच नव्हते. तुम्ही त्यांच्याबद्दल बोलले नाही म्हणजे आता तुम्ही म्हणजे बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या हडपसर मधल्या शिवाजींची तुलना करत होता का तुम्ही? महाराज म्हणताय तिथं, तुम्ही म्हणताय शिवाजींचे विचार. मॅडम, आता नका युटर्न घेऊ. अंगलट यायला लागले, युटर्न नका घेऊ. आधी शालेय शिक्षण पूर्ण करा. शालेय शिक्षणाचं नका सांगू. आणि आपलं मेंदूची वाढ कशी होईल या संदर्भात जर डॉक्टरांकडे जावा. काय गोळ्या बंद पडल्या असतील तर द्या आम्हाला. वाटल्यास चिठ्ठी पाठवा, आम्ही हडपसरवरनं पाठवतो तिकडं गोळ्या. समोर या माझ्या. समोर या म्हणजे सांगा पत्ता. येतो. फोन नंबर मिळालाय ना, पत्ता पण शोधा आणि समोर या. येतो नक्कीच येणार. हे लॉकडाऊन उठू द्या, नक्की येणार. तसलं आम्हाला नको. लॉकडाऊनचं तुम्हाला काय पडलेलं आहे एवढं? मग तुम्हाला पडलं मग तुम्ही या. सांगा मला कुठे यायचं, मी येतो. तुम्ही बाहेर येऊन दाखवा. बाळांचा आळा करू नका तुम्ही आम्हाला तरी नका. हो, अवकात मॅडम, नीट बोलतोय. मलाही शिवीगाळ करता येते, मलाही काही बोलता येतं. लेडीज आहे याचं भान राखून मी नीट बोलतोय. अवकात वगैरे काढू नका. येत नाही तुम्हाला, धड मराठी बोलता येत नाही. मॅडम, मराठी नसेल बोलता येत आम्हाला. मध्ये किती शिवाजी आहे? ऐका ना, मराठी नसेल बोलता येत पण मराठी अस्मिता जपता येते. तुमच्यासारखी बालिश बुद्धीवाले नाही आम्ही. बोलता येत नाही तिकडे अस्मिता कसले बालिश बुद्धी तुम्ही. तसले पायवर करून फोटो दाखवले म्हणजे तुम्ही लय शहाणे झालं का? हा, कॅप्शन वाचा. नाही पायवर बसून फोटो काढले म्हणजे तुम्ही लय शहाणे. नाही ते पायवर फोटो काढून काय हे माहितीये का? पायवरती करून फोटो काढले म्हणजे लय शहाणे झाले का? लोकल कुठले कलाकार तुम्ही? लोकल कलाकार. एक सिरियल मिळते का? त्या आंबडगोड पासून एक सिरियल मिळाली नाही. आणि काय सांगते तू आम्हाला? नीट बोलते तर बाकीचं गुराळू असते का? एपिलेप्सी म्हणजे काय माहितीये का? ते नका आम्हाला शिकू. आम्हाला काय माहितीये, सगळी दुनियादारी माहितीये. तुम्ही नका आम्हाला शिकू. एपिलेप्सी म्हणजे काय माहितीये का? माहिती असतं तर शिकवायची गरजच पडली नसती. तुम्हाला माहिती नाहीये म्हणून शिकवावं लागतंय ना मला. काय तुमचं आहे? मला सगळं माहिती आहे. आंबडगोड पासून एक सिरियल भेटली नाही म्हणून आपलं घरी बसून आपली शायनिंग करायची. आंबडगोडला झाले 8 वर्ष. 8 वर्षात कुत्र्याने विचारलं नाही तुम्हाला? मला ते सांगा. किती सिरियल भेटल्या? काय करते मग? कशाला असलं बुद्धी नसल्यावर बरावताय काय बी? तुमचे दिग्दर्शक तुम्हाला तुमच्या नावाने फोटो बॉम्बला लागलेत. एपिलेप्सी म्हणजे काय माहितीये का? सोडा विषय. काय बोलताय माहितीये का? नाही तुमच्याकडूनच ऐकायला फोन केलाय. शिकवा ना आम्हाला. शिकवा ना तुमचं नॉलेज शिकवा. एपिलेप्सी म्हणजे एक मज्जातंतू विकार आहे. मज्जातंतू म्हणजे काय माहितीये? म्हणजे तो तुम्हाला झालाय. मज्जातंतू म्हणजे काय माहितीये? नाही सांगा ना. तुमच्याकडून ऐकायलाच फोन केलाय. तुमचं नॉलेज ऐकायला फोन केलाय. तुमचा लय अभ्यास आहे. तुम्ही शालेय शिक्षण झालं असं बोलताय तर मी तरी तुम्हाला मज्जातंतू म्हणजे काय माहिती? नाही तुमचंच ऐकायला फोन केलाय. तुमच्या मेंदूचा खूप विकास झाला असं आमच्या कानावर आलंय. आमच्या कानावर असं आलंय तुमच्या मेंदूचा सगळ्यांपेक्षा जास्त विकास झालेला आहे.
हो, थँक्यू सो मच. हा, मग ते जर सांगा ना, तुमच्या मेंदूचा विकास पाजळा ना जरा आमच्या समोर. तुमच्यापेक्षा जर माझा मेंदूचा विकास जास्त झाला असेल तर पाजळा की तुम्हाला मग. कळणार कसं? तुम्हाला अहो, तेवढा पाजळा विकास ना. करणं गरजेचं अहो, आहे. पाजळा ना तुम्हाला मग. विकास करणं गरजेचं आहे नाही का? हा, विकासच करून घेते साधी तुमच्याकडून. गोष्ट आहे. अहो, तुम्हाला कळणार नाही. साधी गोष्ट आहे. कसं आहे माहितीये का, 20 वर्षाच्या पोराला 3 वर्षाच्या पोराला जर 20 काही वर्ष समजवायचं सगळा असेल, बायोडाटा पाठवतो. 4 पोरं आहेत माझी. 20 वर्ष सांगताय मला. अहो, 4 तुमच्यापेक्षा पोरं डबल. तरी हा. तुम्हाला नाही. माझ्यापेक्षा डबल. काय वय तुमचं? माझं वय 35 आहे. 35 तरी तुम्हाला अक्कल नाही आली? 4 हा, पोरं काढून आहेत याची? अकलेचं नका सांगू. कुठं घावला बिवला ना कुणाच्या हाताला एखाद्या पोरीच्या फटकवतेल तुम्हाला. खरं सांगतो. हो? अशी हात तुमची जी लावून दाखवा. स्टेटमेंट आहेत ना त्याच्यावर हात तेच लावून दाखवा. सांगतोय. तुम्ही आता मला धमकी देताय? मी हात नाही लावून धमकी दाखवा. देत. मी पब्लिकचं तुम्ही सांगतोय. आता धमकी दिली पब्लिक आहे. आता पब्लिक मध्ये पब्लिक- हेच चाललंय. पब्लिक मध्ये तुमच्याबद्दल. पब्लिक मध्ये आणि काही मला चालू जर दे. काय करायचं असेल तर मी स्वतः बोलील. तुम्ही पब्लिकचं ते नाव घेऊन सिद्ध बोलणार केलं नाही. ना. मी जे लिहिलंय ना, मला कसं आहे, मी जे पोस्ट मध्ये लिहिलंय ना, ते तुम्ही आता मला कॉल करून सिद्ध करून दाखवलात की मी जे लिहिलेलं आहे ते बरोबर लिहिलेलं आहे. तुम्ही लिहिलेलं एवढं बरोबर तरी आहे. तुम्हाला कळलं का? अहो, द्या विषय सोडून. तुम्ही माझा मुद्दा सिद्ध केला. कसला एवढं तरी मुद्दा तुम्हाला सिद्ध कळलं केला? का? तुम्हाला तुमचे डायरेक्टर म्हणावं घेणार आणि तुम्ही आम्हाला सांगताय का आता मुद्दा सिद्ध केला आणि डायरेक्टरचा मुद्दे काय? संबंध? कोण तुम्हाला अरे, मनावर घेते? कधी तुमच्या किती घरातले वाजले? मनावर घेतात का नाही? तुमच्या बाजूने स्टँड तुमच्या माझ्या घरातले तरी आहेत का? हो, माझ्या घरातले प्रचंड अभिमानात आहेत आता. अभिमानात आहेत. मी तुमच्यासारख्या एखादी पोस्ट मूर्खांनी करायला मला हवा की आमच्या मुद्दा मुलीचा आम्हाला सिद्ध प्राऊड फील केलाय. करा म्हणा एक पोस्ट. बघू करतात का? वडिलांना एक पोस्ट करायला हवा की आमच्या कशाला? मुलीसाठी आम्ही प्राऊड फील करतोय तिने जे केलंय ते करायला हवा. त्यांनी जर पोस्ट केली आहोत तुमच्यासारखे त्यांनाही आम्ही नाही. show off नाही हो. आम्हाला संस्कार आहेत, तुम्हाला संस्कार नाही. आम्हाला तुम्हाला संस्कार धड आहेत. मराठीही बोलता येत नाही. पाय ते ड्रेस घातलेला वरती Epilepsy करून पाय म्हणजे काय दाखवायचं ते माहितीये का? फोटो. नाही Epilepsy म्हणजे काय आता ते माहितीये? 4 वेळा तेच नका सांगू. ते सांगितलं तुम्ही मला एकदा काय आहे म्हणजे ते. तुम्हाला माहितीच नाहीये ते काय नाही, त्याचा फोटो तो आहे. ड्रेस- त्याच्या खालचं तुम्ही वाचलात का? ड्रेस वरती करून तो त्याच्या फोटो खालचं काढायचा वाचलं? आणि दाखवायचा म्हणजे ते शहाणपणा झाला का? ते काय आहे म्हणजे हे माहितीये का तुम्हाला? तर सांगा की तुम्ही गांभीर्य सांगत की कळतं नाही. तुम्हाला एपिलेप्सीचं सांगितलेलं आहे. तुम्ही वाचलं कॅप्शन? नाही वाचलं. तुम्ही अहो, कॅप्शन वाचलं का? त्या फोटो खाली मी काय लिहिलेलं आहे याचं? अहो, सगळं वाचून बसले तुम्ही. आम्हाला तरी काय शिकवू नका. वाचलं तर- दुनियादारी वाचलं शिकवू तर नका. तुम्ही काय मला त्या वाचलं फोटोवर तर बोलायचं नाही. तुम्ही काय महाराजांबद्दल जे तुम्ही बोलताय ना. फोटोवरती बोलताय. मी महाराजांबद्दल काय बोलले? काय बोलले म्हणजे एकेरी उल्लेख करायचा काय बोलले संबंध मी येत नाही तुमचा. महाराजांबद्दल? एकेरी मी उल्लेख करायचा केलेलाच संबंध येत नाहीये. नाही. मी एकेरी उल्लेख केला नाहीये बाळा. पाजळू नका. तुमची अक्कल जिकडे पाजळायची तिकडे पाजळा. अहो, महाराजांचं पाजळत नाव नाहीये, परत मला तुमच्या तोंडून सांगावंच ऐकलं लागतं. गेलं नाही पाहिजे. संपला विषय. महाराज तुमचे एकट्यांचे नाहीयेत. महाराज नाहीयेत. मग माझे आहेत. एकेरी उल्लेख तुम्ही करायचा नाही. तुमचे स्वघोषित- आहेत ना. मी एकेरी उल्लेख केलेला नाहीये. स्वघोषित नावे तुम्ही आहात. शिवभक्त मी आहे. तुमच्यासारखे नुसते तुम्ही चंद्रकोर शिवभक्त घालून आहात आम्ही का आता? फिरत नाही. आता तुम्ही शिवभक्त आहात का? मी वा वा. नेहमीच होते बाळा. हेच शिवभक्त बघायचे राहिले होते आम्हाला. तुमच्यासारखे फुकट स्वघोषित मावळे नाहीये. आम्ही स्वघोषित नाही. आमचं काम आहे काय आहे ना ते एकदा ग्राउंड काम लेवलवर येऊन करता? बघा. तुमचं काय काम काय आहे? काम करता आता नका मला तुम्ही? परत तेच काढायला लावू. ते अहो, वरती काढा, दाखवून बोला. ते पाय दाखवला म्हणजे काय ते नाही. हे मावळ्यांची वय काम आहेत करून का? पाय दाखवणं म्हणजे शूटिंगला माहिती काय लिहिलेलं आहे हे नाही तुम्ही नाही नाही बघितलेलं नाही. गडांवर जाऊन त्या तुम्ही ह्यांच्यावर तुम्ही वाचलं शूटिंग नाही. करता आणि तुम्ही शिवभक्त का? तुम्ही कुठला त्यांच्या गड माग होता तो? कुठला गड होता तो? अहो पण कुठला तुम्ही गड? जाऊन तिथं जे बसताय सांगा फोटो ना, काढताय गड तुमचा कुठला? काय संबंध येतो फोटो काढायचा? तो गड कुठला? फोटो काढायचा संबंध काय तो येतो गड तुमचा? कुठला? त्या ह्याच्यावर जाऊन तो फोटो गड काढायचा कुठला? संबंध मी काय बोलते तो त्याचं गड उत्तर द्या. मी कुठला? त्याचंही उत्तर देतो. तुम्ही याचं उत्तर आज मग. याच्यावर तो जाऊन गड कुठला? फोटो तो काढण्याचा गड संबंध कुठला? काय? गड तो कुठलाही गड असू दे. कुठला? प्रत्येक गड महाराजांचा आहे. असू दे. अहो, प्रत्येक गड महाराजांचा नाही. प्रत्येक गड महाराजांचा आहे. मग काय तुमचं आहे? हो. चितळ्यांचं आहे? चितळ्यांची चितळ्यांचं भक्त तर कोणीच भाकरवडी नाही आहे हो. ती बी तुम्हाला विचारत नाही कोण. सांगू नका बघा, आम्हाला. आम्ही गरीब ब्राह्मण आहोत. आमचं असू कोणीच द्या ना. नसतं. असू द्या ना. तुम्ही कुणी असू द्या. ब्राह्मण असू द्या. प्रत्येक मराठा गड असू द्या. महाराजांचं कुणबी असू द्या. नाही. कुणी असू द्या. महाराजांचं नाव प्रत्येक घेतलं गड तिथं विरोध महाराजांचा करणार नाही. आम्ही. हा, कुठल्या गडाबद्दल तुम्ही बोलताय? तुम्ही त्या गडावरती मला जाऊन सांगा मी ना बसले. गड कुठलाही असू द्या तुम्ही त्याच्यावर आता बसण्यामागचं कसं एक तुम्ही शिवभक्त आहे ना आरोप तुम्ही? करताय माझ्यावरती? नाही नाही तुम्ही शिवभक्त आरोप आहे ना तुम्ही. करताय फोटो आहेत माझ्यावर? माझ्याकडे. फोटो पाठवतो मी तुम्हाला व्हॉट्सअपला हा, लगेच. कुठला गड आहे तो सांगा ना मला. तुम्ही त्याच्यावर तो काय बसण्यामागचं फोटो आहे? लॉजिक काय सांगा आता. तुम्ही शिवभक्त म्हणता ना का बसला तुम्ही महाराजांच्या तुम्हाला आठवणींवर? काहीच माहिती नाही. ती महाराजांची आठवण नाहीच आहे. अहो पण आज तुम्ही तुमचे तसले ते काही कसले असतील फालतू दृश्य ते त्याच्यावर करता का? तुम्ही सिरियल करता ते ह्याच्यावर बसून? दाखवली तुम्ही आम्हाला संस्कृती. शिकवता का? शेवटी घातलीच शिवी. हा? नाही त्याच्यावर कुठला बसून गड? तुम्ही जे करताय त्याला तीन हे चांगलं आहे कुठला का? गड आहे तुमच्या तो? बुद्धीला पटतंय का सांगा? शिवभक्त कुठला म्हणून तुमच्या गड आहे? बुद्धीला पटलं का? तो गड कुठला आहे? तुमच्या बुद्धीला पटतंय का तो गड?